मावळवीत विश्वाभास नवलबुदयला चंडावून अद्वयाब्जनी विकास झाला. ज्ञानेश्वर महाराज या अध्यायामध्ये श्री गुरुला नमन करतात. त्या नमनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा लाभ आपल्याला होतो. अनिष्टाची निवृत्ती. अनिष्टाची निवृत्ती कोणती? मावळवीत विश्व अद्वयाब्जनी विकास याची प्राप्ती होते. नमन तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक अध्यायाच्या शेवटी प्रारंभी नमन करतात. आपली भारतीय संस्कृतीमधली आशीर्वादाच्या नंतर ही प्रथा चिन्हात बरेच वर्ष. युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी देखील पांडवांनी द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यांना नमन केलं होतं. पुढे मग द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि कर्णन वगैरे कशा करता हे काय तोंडावर हात फिरवण्याकरता आले ते शत्रुपक्षाला होते, मारण्याकरता आले होते. तरी संस्कृती आहे ना आपली, म्हणून युद्धाच्या पूर्वी सुद्धा काय केलं? नमन केले आहे. आणि त्या आशीर्वादामुळे जयचंद काय झाला? प्राप्त झाला. आशीर्वादे ही म्हणजे असं हे नमन आहे. काल आपलं होऊन गेलं की मावळवीत विश्वाभास. विश्वाला भास म्हटलेला आहे. भास या शब्दा भासस्तु मृषा बुद्धी, मिथ्यात्व. त्यालाच वेदांताच्या शास्त्रामध्ये अध्यास असं म्हणलं आहे. म्हणून परमात्मा स्वरूपावर ते जगताचा काय अध्यास आहे. नवल उदयला चंडाव सद्वयाब्जनी विकास. पण हा श्री गुरुरूपी सूर्य उदयाला असल्यामुळे विश्वाभास असं म्हटलेलं आहे ना. त्याला मावळतं म्हणजे त्याला बाधित करणारा. संसारात नष्ट होत नसतो. मग काय होतं असते? त्याची सत्यत्व बुद्धी जाते. संसार जसाच्या कारण नष्ट होण्याकरता प्रतियोगी असावा होता. संसार असा स्वरूपे करून नाही का? वन्यपुत्राचा आधी अंत सांगता येतो बोलवा. का सांगता येत नाही? म्हणजे तर नाहीच की. मग नाही तर ते आधी काय सांगायचे? आधी सांगण्याकरता काहीतरी अस्तित्व. बरं, सांगण्याकरता काय असावं? त्याचं अस्तित्व असावं. त्याला अस्तित्व आहे का? नरूपमस्य यत् लोक नांतोरच्या आधी नसं संभव. त्याचा आधी सांगता येत नाही आणि अंतही सांगता येत नाही. आधी का सांगता नाही? त्याचं अस्तित्व सिद्ध झालं पाहिजे. तर तुम्ही काय सांगणार? स्वरूपे करून नाहीच. म्हणून त्याला आधी सांगता येत नाही. त्याचा अंतही काय करते? त्याप्रमाणे दृष्टांत नाही. विश्वाचा नाश होण्याकरता अगोदर ते वस्तू असावी लागते. नंतर माझा संसार काही नाही. त्याला प्रतियोगी असं म्हणत असतात. प्रतियोगी नाही. मग असल्या प्रकारचा जो संसार आहे तो काय होतो? तर भ्रांत कालामध्ये, भ्रमकालामध्ये भासतो. अधिष्ठानाच्या ज्ञानकालामध्ये त्याचा अभाव सिद्ध होतो. दृष्टांत आपले ठरलेले असतात. विवर्ताचे रज्जू सर्प. जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प काय होतं? भासतो. आणि एकदा का रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे त्याचा त्रैकालिक अत्यंत भासण्यापूर्वी दोरीमध्ये सर्प नाही, भासते कालातही नाही, भासल्यानंतरही दोरीच्या ठिकाणी आणि सर्पाचा कोणता अभाव आहे? त्रैकालिक आहे. त्याचा स्वस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा कोणता आहे? स्वरूप आहे. मग हा मिथ्या आहे. ब्रह्माची अनेक उदाहरणं ज्ञानेश्वरी मध्ये स्वस्ती श्री वटे सुजवलं कोणी लावे मग क्रास देला करी
मग जगताला भ्रम म्हटलेला आहे. मग भ्रम जर आहे, मिथ्या जर आहे, मग सत्य का वाटतं असा प्रश्न आहे. त्यालाही कारण आहे. असून जर की तो सत्य वाटतं. अन्योन्याध्यास सांगितलेला आहे. अन्योन्याध्यास म्हणजे स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास म्हणून अन्योन्याभ्यास होता. स्वरूपाध्यासामध्ये अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न होतात, संसर्गात संबंध उत्पन्न. काल आपलं होऊन गेलं की स्फटिक पांढराच आहे, मग तो लाल काय दिसतो? तुझी लाली त्याची नाही, जास्वंदीच्या फुलाची आहे. त्या फुलाची लाली कुठे वाजते? म्हणून स्फटिक पांढराच आहे, लाली जी आहे ती मुळात त्याची नाही. त्याचा आरोप त्याच्यावर केला जात असतो. आपल्याला वाटते स्फटिक कसं आहे? लाल आहे. स्फटिक मुळामध्ये काय? पांढराच आहे. तसं जगत हे मिथ्याच आहे. मग सत्यत्व का वाटते? अधिष्ठानाच्या सातत्याचा संबंध त्याच्या ठिकाणी येतो. म्हणून आपल्याला विश्व हे कसं भासते? सत्य भासते. दृष्टांत त्याची कारण वगैरे बरीचशी आणि सांगितलेली आहे. सत्य का वाटतं वगैरे करून भ्रमकालावधीमध्ये सुद्धा तो मिथ्याच आहे. पण कोणता जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही, पुढे संबंधाचाही बाध होतो. संबंधाचा बाध झाला म्हणजे ज्या ठिकाणी दिसणार जे सत्यत्व, चित्तत्व, आनंदत्व आणि विश्व कसं ठरते, नाही का, जगत कसं ठरते, असा जड आणि दुःखरूप. यालाच म्हणायचं मावळवीत नवल उदयला चंडावर. नवल उदवला म्हणजे कोणाच्या प्रांतामध्ये याची जरूरत आहे? विषय पामाला काय जरूरत आहे? संसारामध्ये जंग असलेल्या माणसाला ज्याचा विषय गोळा करणे आणि विषय सेवन करणे एवढं ज्याचं कर्तव्य आहे, त्याचे दोन प्रकार करायचे, पामर आणि म्हणजे दोन प्रकार काय केले? तर एक निषिद्ध विषय सेवन करतो आणि एक दोन्ही विषय सेवन करतात. म्हणून त्याला एकाला म्हणायचं पामर आणि एकाला काय म्हणायचं. आणि जो याच्यातून सुटण्याची इच्छा करतो त्याला काय म्हणतो, आणि तो सुटलेला आहे तो. मग असे चार प्रकार होतात. पण या सर्व नाही का मुक्त होण्याकरता कशाची यावं? कृपा कटाक्ष न्यायाळी यावं. त्याला माता श्रीगुरूची याची अत्यंत ज्याच्या ठिकाणी मुमुक्षत्व आहे, मग तो श्री आहे तो त्या अधिकारी समजावा लागतो. अधिकाराचं प्रकरण असतं ना. कर्माचा अधिकारी असेल तर कर्म, उपासनेचा अधिकारी असेल तर उपासना, ज्ञानाचा अधिकारी असेल तर ज्ञान. कोणालाही कोणताही सांगून जबरदस्त पैसे चित्तशुद्धी नाही त्याचं बोध करील काय, मग तो ज्ञानाचा अधिकारी नाही. जे तो विषयाची मोठ कामक्रोधाची साकडे चुकावून याला मग साधू संगे सुटावं अप्रवृत्तीचा वाटा डावला. मला श्रीगुरूची काय आहे मग त्याच्या प्रांतामध्ये कोणाचा श्रीगुरू सुद्धा आणखी होणार, पण काय त्याची लायकी व्हायला. त्याचा परिणाम असा शुद्ध बुद्धी झालेली असते, स्थिर बुद्धी झालेली असते, मोक्षत्व येत असतं. त्या प्रारब्धाने काय केलं आहे? संपवलेलं आहे. असलेल्या कर्मसामाक्षी जो संसारामध्ये रमत नाही, कर्मसाम्य दशामन पुरापरा म्हणजे प्रारब्ध त्याचा शिल्लक राहिलेला आहे, नाही का. आणि ज्याच्या आणखी क्रियेमधून कोणत्याही प्रकारे पाप पुण्य उत्पन्न होत नाही, अशी कर्मसाम्य दशा झाली. म्हणजे याला श्रीगुरूकडे जाण्याची आवश्यकता नाही. याला धुंडत कोणी योग्य अधिकाराला योग्य अधिकाराची गरज कोणाला आहे? श्रीगुरूला. हे ज्ञान ठेवायचं तरी कुठे भलत्याला काय उपयोग आहे का? आंबा पाडायला आला म्हणजे आपण
आंब्याला पोपटाकडे जाण्याची आवश्यकता नाही, पोपटच कोणाकडे येतो, आंब्याकडे येतो. त्याप्रमाणे सापडविले वाटे मस्तकी तो जाणार ठेवेला काय. हेच जरा नाही का, एक जागा श्रीगुरूची प्राप्ती झाली. त्यांच्या प्राप्तीमध्ये कृपा कटाक्षाने आलेली आपलेमध्ये काय होत असते. अद्वैत बोध ज्याला म्हणत असतात, जेव्हा वेदांत शास्त्र सिद्धांताप्रमाणे अद्वैत हे मूळचं आहेच की नाही का. ते काही उत्पन्न होतं करतात, सिद्धच आहे. ते सिद्ध अवस्था आहे, ते काय उत्पन्न झालेलं नाही अथवा कोणत्याही प्रकारे नाही, अनावर आणण्याची काय नाही. मुळा जय जय हो. मग अद्वैताचा प्रश्नच नाही. मग द्वैत मात्र काय झालेलं आहे, माया मात्र मिदम द्वैतम अद्वैतम परमार्थता. हे सगळं जे द्वैत आहे ते कोणाचं कार्य आहे, सगळं मायेचं कार्य आहे. आरोप्य का नष्ट झालं म्हणजे अद्वैत आणण्याचं काही आवश्यकता नाही. दोरीवरचा सर्प काय एकदा नाहीसा झाला म्हणजे दोरी आहेच, तसा अद्वैत हे आहेच. म्हणून काय मावळवी तो विश्वाभास नवल बदैला चंडावर अद्वयाब्जनी विकास. मग अद्वैरूपी कमलाचा विकास होत असतो. अशा ते आता त्याला जीवाला त्याचं यथार्थत्वाने ज्ञान नसल्यामुळे श्रीगुरूकडून होत असते. पण जीवाला सुद्धा यथार्थत्वाची कल्पना आहे. कोणाही मनुष्य म्हटल्यानंतर मी आहे असं म्हणतो ना, नाही असं म्हणतो का. पण नाही असं म्हणत असेल तर संपलं ते. वेडा माणूस असं त्याची. मामासाहेब एक गोष्ट सांगायची, ते वेड्या लोकांना उपदेश करण्याकरता भेट देण्याकरता केलेले. मग त्याच्यातला एक वेडाच होता. मला म्हणलं, सर तुम्हाला वेडे लोक कसे असतात दाखवतो म्हणलं. कोण म्हणतो सर, वेडाच म्हणतो. मग त्याने वेड्याने जे का वेड्याला बोलावलं, इकडे म्हणा लागला. काय नाव आहे त्याचं. म्हणलं शिवाजी शहाजी भोसले. कोण म्हणतो, वेळा म्हणतो. अरे म्हणलं मी शिवाजी शहाजी भोसले असताना तो दुसरा कोणता. सगळा वेड्याचा. त्याप्रमाणे मी आहे, प्रत्येकाची जाणीव आहे. मग तो आहे मुळात कोण, मग त्याचा विचार म्हणजे सत आहे ते चिद आहे, जे समानाधिकरण. म्हणजे सत आहे ते चिद आहे, जे चिद आहे ते आनंद स्वरूप आहे. आणि तेच कसं आहे, व्यापक आहे. सगळं सजातीय विजातीय भेदरे देश काल परिचय शून्य नाही का. असं असलेलं जे तत्व, या तत्वाचा आणखी अपरोक्षत्वाने ज्ञान ज्याच्यामुळे होते त्याला काय म्हणा, अद्वयाब्जनी विकास बंधू. असं अद्वयाचं ज्ञान करून देणारा जे श्रीगुरू अपरोक्षत्वाने कोणत्या रूपाने या बोधावरच्या ज्याच्या कृपेमुळे प्राप्त होत असते, असा बोध ज्याच्याकडून मिळाला आहे. अद्वयाजनी विकास बंधू जो अविद्याराती रुसूनिया गिळी ज्ञान चांगलिया जो सुदेन करी ज्ञानिया जो अविद्याराती रुसूनिया. इथे अविद्येला रात्र म्हटलेलं आहे वेदांत शास्त्रामध्ये. मी अविद्या म्हणा माया म्हणा हे आली कुठून. एकमेवादिती हम असताना त्याची यांनी संगती लागण्याकरता, जगत संगती करता माया काय करावी. त्यालाच जगत आहे ना. जगत विचारामध्ये मी मायेशिवाय विचार होऊ शकत नाही.
मुलगा म्हटल्यानंतर त्याची आई काय केली पाहिजे? दोन्ही आहे ना. कोणीतरी पोरगा आपला आणि काहीतरी आपल्या पत्रावर लिहून लोकांना द्यायचं, म्हणलं गरीबाला काहीतरी दानधर्म करा. मी कसा म्हणलं, मला राहायला घर नाही, शेती नाही, बाडी नाही, अमकं नाही, बहीण नाही, भाऊ नाही, गरीबाला काय करा, थोडी मदत करा. लोकांना काय करायचं आपलं, जाऊ द्या. एक चिकित्सक मनुष्य होता, तो म्हणलं बरं आहे तुला? म्हणलं मी गरीब आहे की? बरोबर आहे. राहायला घर नाही, बरोबर आहे. बहीण नाही, भाऊ नाही, एकच नारे असलं तर. तो म्हणायला लागला, मला आई नाही, काय नाही, बापही नाही. माझं ऐकून घेतलं, जारती तू दिसतो जारती. बरं नाही म्हणाला, बाप आहे, आई नाही. अरे नाही, मग मेली का? नव्हतेच म्हणा. तिचं अस्तित्व काय केलं पाहिजे? मानलंच पाहिजे. तसं मायेचं अस्तित्व पण भावरूपत्व नाही. जसं ब्रह्मभावरूप आहे, काल्पनिक भावरूपत्व आहे. जर काल्पनिक भावरूपत्व नसतं, जर बघा सद्रूप भावरूपत्व असतं, तर मायेचा निराश झाला नसता. मग कोणतं अस्तित्व दिलं? काल्पनिक आहे. म्हणून तर माया मात्र नाही का, तसे विचारता निरसले प्रपंच. म्हणजे पण त्याला काल्पनिक भावरूपत्व काय दिलं? संग दिला पाहिजे. अभावापासून निर्मिती होऊ शकत नाही. त्याला काहीतरी भावरूपत्व काय द्यावं लागलं. म्हणजे अविद्या आहे. आता आहे तर त्या अविद्येचे आपण अशब्दाचे 6 अर्थ होतात. म्हणजे नाही विद्याची विद्या असा अर्थ नसून आता त्याच्यात आठवत नाही, एक श्लोक आहे त्याच्यामध्ये 6 प्रकार. अनुदरा कन्या. अनुदरा कन्या म्हणजे तिला काय कंबर नाही का? पण आहे त्या प्रमाणात नाही. हा ब्राह्मणाचा काय गाव आहे, मग काय बाकीची वस्तू नाही का? असे 6 प्रकार सांगितले. आणि त्याला अज्ञान म्हणतात, त्याला माया म्हणतात, त्याला प्रकृती म्हणतात, त्याला शक्ती म्हणतात. कारण परत भिन्न भिन्न त्याला काय आलेली आहे, नाव आलेली आहे. माया का म्हणतात त्याला? अघटित घटना अपटी अशी माया. जे नाही नाही ते दाखवणार, जे शक्ती दाखवत असते मग तिला काय मिळेल. आणि माया शब्दातूनच अर्थ असा निघत असतो. मा म्हणजे नाही, या म्हणजे जीव. जीव मुळातच नाही, तिला काय म्हणत असतात तुम्हाला, पण आपलं अस्तित्व दाखवत असते. एखादं अज्ञान का म्हणायचं? अज्ञान त्याला म्हणत असतात जे आवरण आणि विक्षेप यांनी युक्त असते, म्हणून त्याला काय म्हणायचं नाही का? अविद्या का म्हणायचं? ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून काय म्हणायचं? अविद्या रात्री रुसोनिया गिरी ज्ञान अज्ञान. मग अविद्येला रात्र असं म्हटलेलं. या अविद्येमुळे ब्रह्म हे जीव भावाला काय झालेलं आहे? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य यप्पना तत्सांग जीवत्व उच्यते. कुटस्थै कल्पिता बुद्धी तत्र चेत प्रतिबिंबकाः प्राणधारणा जीवा तत्संसदी च. जिथे जिथे प्राणधारण असते त्याला जीव म्हणायचा. मग ते मुंगी का असेना काय ती जीवन. ब्रह्मदेव तरी कोण आहे? खांब. खांब काय आहे? तिचं प्राण कुठं आहे? प्राणधारणा जीव असं म्हटलं आहे. प्राण त्याच्यातून निघून गेला, जीवत्व काय झालं? संपलं. प्रेताला आपण जीव म्हणत नाही. लोक म्हणत असतात, म्हटलं काय झालं? नाही म्हटलं त्याचा जीव काय झाला? गेला. नुसताच प्राणाबरोबर त्याची सगळी सामग्री असते म्हणत तुमची. केवळ प्राण करू शकत नाही, त्याला अन्याची अपेक्षा असते. पण प्राणाच्या द्वारा प्राणोपनिषद आहे. तस्य प्रेषितम प्राणा. कोणाच्या कार्य सत्तेने प्राण काय करतो? चलन बरं.
मग त्याचे सगळे प्रकार असतात नाही का. प्राण पान अनुदान समान हे सगळे त्याचे प्रकार आहे. म्हणून प्राणधारणा जीव आहे. मग या अविद्येमुळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवत्व भाव काय झाला. अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणायचा आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं, ईश्वर म्हणायचं. मग मायेत पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणायचं. जीव म्हटल्यानंतर अविद्या मोहित असल्यामुळे विषय सेवनाकडे त्याची प्रवृत्ती होत असते नाही का. काय अविद्या मोहित आहे, स्वस्वरूपाचा काय पडलेला विसर आहे आणि त्या सुखाच्या अपेक्षेने स्वभावाचा तो विषयाकडे काय घेतो धाव घेतो. स्वभावाचा का विषयाकडे धाव घेतो त्याचा अनादि संसार मालेच्या टाई नित्य विषयाचे तिने ठसावले चित्ताची ठेन वारंवार देईन. एखादा लहान मुलाला मला कल्पना करा. त्या लहान मुलाला तुम्ही गुळाचा आणखी असा थोडा मधाचा थेंब असा हे करा. त्याचं मत तर चाटते पण पोटे सुद्धा काय मग त्याला काही कला कोणी शिकवली आहे. ते मुळामध्ये घेऊनच आलेलं आहे. त्याला काही जास्त शिकवायला मग विद्या माहीत होत असं आणि विद्या करतात सुख करतात तो काय करतो प्रयत्न करतो. प्राणी हा कामी बरं म्हणून पडला विसर. मग त्याला आत्मस्वरूपाचा काय पडलेला आहे. विद्या विषय म्हणजेच सुख, संसार म्हणजे सुख. संसार हा सुखाचा काय आहे, साधन आहे. असं त्याचं आव्हाट आली असता बुद्धी विषय सुखाची जीव त्याचा उपाधी. विषय गोळा करणे विषयाच्या ठिकाणी सुख आहे अशी निश्चित बुद्धी पडे. ज्या बुद्धीचा कधी भंग होऊ शकत नाही. किती लाख जरी सांगितलं पण विषयात सुख नाही पडत असतं खरोखर दिसते याची सांगते. कारण ते अगोचर वस्तूच्या बाबतीमध्ये निश्चय होणं फार कठीण असतं. खांब दिसतो निश्चय करायला काही हरकत नाही. ईश्वर दिसतो का, दिसत नाही पण काय करायचं. कारण तो अगोचर आहे. मनबुद्धी इंद्रियाला काय महापुण्य दिसते का, ते अगोचर आहे. दिसलं असतं तर प्रश्न लोकांनी पाप केलं नसतं का, काय केलं असतं. ते दिसत नाही. मग आहे कशावरून कर्मानुभवा. ज्या अर्थी त्याचं फल प्राप्त होते त्या अर्थी पाप काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. कार्यावरून कोणाकडे जायचं. जर दिसलं असतं तर असं गुन्हेगारी जगत झालं नसतं. ते कुठे अगोचर म्हणतात त्याला. मनबुद्धी इंद्रियांना ज्या असतं ते अगोचर म्हणतात. त्याप्रमाणे विषयात असलेलं जे सुख ते सुख विषयाचं नसून कोणाचं आहे, मग आत्मस्वरूपाचा आहे. सीताराम बरोबर सांगायचं काय म्हणा. विषयात प्रतीतीला येते याची वाट काय. तुम्ही किती जरी नाही म्हणून सांगितलं आमचं असं निश्चित मग ते प्रतीती येते याची. आता विषयात जर नाही तर त्याची प्रतीती येते. मग वेदांतशास्त्रातल्या प्रक्रिया असावं. मग ते विषयाचं सुख विषयाचं नसून कशाचं आहे ते. मग एक प्रक्रिया आपली लावायची त्याच्यामध्ये. मग आपण सांगत असतो. मग विषयाची काय होते, इच्छा होते. इच्छा झाल्यानंतर मनुष्य त्या प्रयत्नाला लागतो. विषयाची काय होते, विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती. आणि पुढे नाही सांगता येत.
आत्मानंदाचा भाग. सीताराम त्याने सुरुवात करायला लागली. आत्मानंदाचं काय होते, कारण विषयाची प्राप्ती, विषयाचं प्राप्त झाल्या पाहिजे. विषयाची प्राप्ती झाली इच्छेची, विषयाची सुखाची इच्छा झाली म्हणून तो काय करतो, तो विषयाची प्राप्ती, पुढे इच्छेची आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब नाही का, त्याचा आभास. आणि क्रमाने होते का एकदम होते, एकदम होत असते, क्रमाने नाही, युगपत होत असते. विषयाची प्राप्ती आणि इच्छेची निवृत्ती, त्याच्यामध्ये पडलेला आभास, युगपत माणसाला आपल्याला भ्रम होत असतो. सुख जे आहे ते विषयापासून, वृत्तीने काय केलं, फक्त बहिर्मुख असणारी वृत्ती अंतर्मुख आहे. विषय काय करतात, बहिर्मुख वृत्ती, विषयाची इच्छा झाली की वृत्तीची काय होते, स्थिरता, एवढंच काम करतात. पण ब्रह्माचा होत असतो की विषयापासून काय झालं, विषयाने काही नाही, अंतर्मुख वृत्ती काही स्थिरता काही. स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्म्याचं काय पडते, प्रतिबिंब. आणि युगपत व्यवहार असल्यामुळे असा भ्रम होतो, हे सुख कोणाचं आहे, विषयाचं. ते मामासाहेब वगैरे दृष्टांत देऊन गोड सांगायचे. हे कुत्री असतात ना आपली, लावारीच कुत्री, अलीकडे फार चाललेलं आहे म्हणून. मग ते काय करत असतात, ते कुत्रच ते. मग आणखी काय करत असतात, कुठेतरी गोरू मेलेला टाकलेला असला, त्याची हाडं असतात, ती कुत्र्याची जात त्यांना काय करते, मग त्यांना असा भ्रम होत असतो, या हाडामध्ये सुख आहे म्हणून. आणि ते हाड चिघळत असतात, त्या हाडामुळे त्याच्या दाढेला इजा होते, जखम झाल्यामुळे त्या जखमेतून काय येतं, रक्त. आणि कुत्र्याला असा भ्रम होत असतो, हे जे रक्त आहे हे हाडातलं आहे, कुठलं आहे मुळात कुठलं, जखमेतलं. भ्रम कोणता झाला, हाडातला आहे. पुन्हा 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 सगळंच असतं. इतकं तर नाही तर एखाद्या प्रेताला अग्नी दिलेलं असते, गरम हाड असतं बघा कोणतं, ते प्रेत जळून राहिलेलं आहे, पण हाड काय पडलं तर मराठी फिकीर करीत नाही बा, तरी सुद्धा ते गरम असून सुद्धा किती विषयाचं आकर्षण आहे. पण ते सुख जे आहे, ते जे रक्त आहे ते रक्त आणखी हाडाचं नसून कोणाचं आहे. त्याप्रमाणे असलेला आनंद हा विषयाचा नसून कोणाचा आहे. पण भ्रमकालामध्ये माणसाला असं वाटत असतं तो आनंद आहे. अनेक उपपत्तीने आपल्याला सांगते, जर आनंद हे विषयाचं स्वरूप आहे किंवा त्या विषयापासून आपल्याला काय झालं पाहिजे, साखर कुठेही खा, कशी लागणार. मग साखरेमध्ये जी गोडी आली आहे ती कोणामुळे, गोडी आहे तिचं काय आहे का, काय तुमच्या बसून खा का लग्नीच्या क्यूमध्ये खा, ते काय राहणार, ते गोडच लागलं. गोड आहे त्याचं काय स्वरूप आहे की नाही का, ते त्याचं स्वरूप असू दे. जर विषय आनंद हे विषयाचं स्वरूप आहे तर तोच पदार्थ पुढे दुःखाला काय होतं, यावरून सिद्धांत काय निघाला नाही का. केव्हाही ते दृष्टांत देऊन, कोण्या बाईचा मुलगा कधीतरी गेला, 2 वर्षांनी भेटला बा, त्या बाईला केवढा आनंद होता. मग तो आनंद कायमचा टिकत असतो का, मग कायमचा का टिकत नाही. मग ती आई किंवा बाप म्हणत हे पा म्हणला, हे शहरी जीवन आहे, पैसा कमावून आणला पाहिजे, पैसा जर कमावून आणला तर मग घरी यायचा नाही. आता दुःखाला काय झाला. जर मुलगा सुखाचंच साधन आहे असं जर मान्य केलं तर केव्हाही काय झालं पाहिजे, होतं का व्यभिचार निर्माण.
पंचदशीचा आत्मानंदाचा प्रकार. अनुकूल त्याच्यामुळे सुख आणि प्रतिकूल त्याच्यामुळे दुःख. अनुकूल सुख नियम वेदम, प्रतिकूल दुःख नियम वेदम. मग सुख आणि दुःख हे जे धर्म आहे अनुकूल प्रतिकूल. खरंच त्याचं कधी साखर खा केव्हाही खा तरी तिकडे जे बदलत नसते त्याला काय म्हणत असतात, स्वरूप म्हणत असतात. सिद्धांत काय निघाला यावरून, विषयामध्ये काय नाही. पण माणसाला भ्रम होत असतो विषयात, म्हणजे संसारामध्ये काही सुख आहे. साधू संतांचा की अट्टहास आणि सिद्धांत सुख नाही कुठे. आधी या संसारी वाया वगैरे. मग सुख नाही तर काय आहे, दुःख बांधवडे सुखाचा विचार. काय सिद्धांताची वाक्य असतात. मला सुख कुठं आहे सांगा, सुखरूप आहे. माझ्या पांडुरंगासारखे सुखाचं स्थान कोणतं आहे? परमात्मा. सर्व सुखाचे बाप महादेव आहे. पण आमचा भ्रम होत असतो. म्हणून विषयामध्ये जीवात्मा काय होतं, बंधत वाटली आस्थाबद्धी विषय सुखाची जीवतायचा उपाधी. मग सगळं आयुष्य संपून जात असतं, निष्फल जीवन होतं. काय होतं, आहे संतांची बाग लावली बघा, पण मी 50 वर्ष झाले एकही फळ येत नाही. शेतकरी मला तोडून संत्री देत नाही, आंब्याला आंबे देत नाही. मग का सावली करतो आंब्याला बघा. निष्फल जीवन होतं कोणतं. मग सफल जीवन झालं पाहिजे आणि त्याच्याकरता श्रीगुरूची आवड. मग श्रीगुरू भेटले म्हणजे मग काय होत असे, कृपा कटाक्ष न्याळली या फुले पदी व्हायचं. आणि बाप रखमादेवर विठ्ठले अविद्येचे अनिला विस्वप्नच भोगीत होता प्रबद्ध. महावाक्याचे निधावे गुरुकृपेचे निधावे. माता हात ठेविला नव्हे अविद्येचे अनिदान विश्वस्वप्नाचा धंदा. अविद्यारूपी निद्रेमध्ये असलेला, अविद्येला निद्रा असं म्हटलेलं आहे. आणि मावळवीत विश्वाभास, अविद्या निद्राच म्हटलेलं आहे. अविद्येला झोप म्हटल्या. झोपेमध्ये 2 कार्य असते. झोप नाही का, असलेल्याचा काय पडते, नसलेलं काय करते. आवरण आणि विक्षेप 2 दोष ठिकाणी असलेला आहे. मग आवरण दोषामध्ये काय होत असते, ब्रह्म नावाची वस्तू नाही, याला आवरण असं म्हणत असतात. मग आवरण गप्प बसत नाही, ती अविद्या नाही ती दाखवते. काय दाखवते, नाना प्रकारचे देह दाखवते. त्या देहाच्या ठिकाणी अहंकार, आणि त्याच्या अहंकारामुळे असलेले नाना प्रकारचे दुःख. भोगीत होता प्रबुद्ध अनादी. आजपासून भोगत होता का, अनादिकालापासून. किती दिवस भोगत राहणार, त्याला अंत नाही. मग याच्यातून कोण काढू शकत होतं, नाही का. मावळवीत विश्वाभास नवलबोधायला चंडाद्वयाभिमुख जो अविद्या राहते आणि गिडी ज्ञान सामान्य सुधीन करी ज्ञानी. मग तिची अविद्या आहे. अविद्येचे अनिदान स्वप्न, महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निधावे. माता हात ठेविला नव्हे तेव्हा विश्वस्वप्नेशी माझ्या नीलसंड आणि चैला द्वय आनंद पडेल. तेव्हा मग काय नका जगत दिसेल काय. ममता कीर्तींद्रले निद्रा आली, नाना स्वप्न गेली या पाठीनं ममता केली. मग मम या हाच काळ याला विद्या समजतात. अहम आणि मम त्याला विपरीत ज्ञान समजतात. कोणतं ज्ञान, मी माझे जी गोष्टी आपली नसून ज्याच्याशी आपला संबंध आल्यामुळे तेच आपण तादात्म्य करून मानलेलं, त्याला अहम मम समजतात. मी आणि माझी नजरी टाकी पडते, याचंच नाव काय, अविद्या राहते विसवणीय आणि गिळी ज्ञान साधनीय.
अविद्या रात्री दिसून अविद्येरूपे जर काय होतं, अविद्येमधून जीवात्मा मोकळा होता. शोकशाके बैसला नाही का, नविकेवरून उठला आणि शुकशाके अशा आपल्या पूर्ण स्वरूपाला प्राप्त होतं. म्हणून अविद्येची आणि निदान विश्वस्वप्नाचा अविद्या रात्रीमध्ये अविद्या रात्री असून गिळी ज्ञानात ज्ञान जो सुधीन करी ज्ञानी या सोबत गिळी ज्ञानात ज्ञान चांदणी या रात्रीमध्ये सुद्धा ज्ञानाचा प्रकाश पडत असतो, पण तो बाधित असतो. गिळी ज्ञानात ज्ञान चांदणी या श्रीगुरु करून मिळालेलं जे अहम ब्रह्मास्मी तत्वज्ञान, हे तत्वज्ञान आणखी काय बाधकच आहे. आपण गोष्ट सांगतो, जसं देवहम या वृत्तीला घालवणारी कोणती वृत्ती, अहम ब्रह्मास्मी, आणि ते सुद्धा काय बाधकच आहे. मामासाहेब एक गोष्ट सांगायची, कोणाची बाई लग्न झालं, बाई चिटकी होती, थोडं काही मनासारखं संसार चांगला होण्याकरता बाई सुद्धा अनुकूल असायला लागली. आणि प्रतिकूल असेल तर त्याला वाटतं नाही लग्न केलं सगळं झालं. करा हा म्हणतो कीर्तनाला चला, आणि ती म्हणते कुठे चालाय मला समजून. आळंदीमध्ये पूर्वी आम्ही पाहिला तमाशा काही नव्हता बघा, पण ते आता अलीकडे हे नसलेले यायला लागले. म्हणून कुठे आपलं काही हे नाही, पण न सांगणं बरं. आपलं हे अंड्याचं सुद्धा कुठं दुकान होतं काय ते शुद्ध आळंदी होती. काय होती आता सगळी लग्ना बिग्नाने सगळी दूषित करून टाकली. इंद्रायणी सुद्धा काय केली, दूषित केली. त्यामध्ये आपला विषय नाही. मग ते काही कमी जास्त झालं की त्याला म्हणायचे मी तुला काय करील, काय उंदीर म्हणा, अमकं म्हणा, तमकं म्हणा, बिचारा असा होता, असा झाला. मित्राने विचारलं, म्हणला का रे अरे एवढा सशक्त असून तो असा का झाला. मग त्याने सगळी घटना काय केली, म्हणला ही बा तिचा काटा काढला पाहिजे, म्हणजे चांगली म्हणले तर पाहिजे. मग एका बाईला सांगितलं, म्हणलं असं असं आहे. ते म्हटलं काय हरकत नाही, मी लग्न करे. आणि ही साधाच जादू सोना शिकली होती, ती बंगालवरून आली होती. मग काय विचारतो बघा. मग त्याने सगळी मग त्याने सांगितलं, म्हणलं बा मी तुम्हाला मंत्र सांगतोय, ज्वारीचे दाणे घ्यायचं, मी राहील आणि ती राहील. मग काय करायचं, तुम्हाला लागले आमच्यावरती दाणे टाकायचे. एक पांढरी गार होईल, एक काळी गार. पांढरी गार म्हणजे मी आणि काळी गार म्हणजे ती. मी काय करेल, तिचा काटा काय करेल, काढून टाकेल. मग हे तांदळाचे दाणे घ्यायचे आणि माझ्यावर टाकायचे. मी पुन्हा काय होईल, बाई होईल. त्याप्रमाणे सगळी क्रिया केली बघा. दोघी वरी काय टाकले, एक झाली पांढरी गार आणि एक झाली पांढऱ्या घागरीने काळ्या घागरीला काय केलं, माझा कोण दिला. तिने सांगितलं दादा, म्हणलं माझ्यावरती टाका. तितक्यात कोण आला त्याचा, मग त्याला सगळी घटना सांगितली. म्हणला मूर्खा तुला कळत नाही, काळी घाल इतका त्रास देत ही तर तुझा जीव घेऊन टाकेल, तुझा अस्तित्वच काय काही. म्हणलं काळी घाल जशी नाहीची केली तशी कोणती घार केली पाहिजे. मग ठीक आहे, आटला चुकलो घेऊ. त्याप्रमाणे देवम या वृत्तीला घालवणारी कोणती वृत्ती, मग अहम ब्रह्माची वृत्ती काय, पांढरी घाल. ती वृत्ती काय होते, काय काय कापुराच्या वाती उजळलेल्या वृत्तीचे. कापराला जाळून अग्नी राहत असतो का, अग्नी आपल्या स्वरूपात काय होतं. त्याप्रमाणे देवाने या वृत्तीला घालून अहम ब्रह्माची वृत्ती, स्वरूपाच्या ठिकाणी कोणती वृत्ती नाही. वृत्तीसहित मजला पोहे बाबा बाबा. मग तिथे आहे का काही झोपेमध्ये कोणती वृत्ती आहे का, झोपेमध्ये काय केवळ अज्ञान आहे आणि सुख आहे. पण अमृत अज्ञान सुख आहे. कोणतं सुख आहे, मग काय
येणारी अविद्येचे निदान विश्वस्वप्नाचा नाही आपले चालू होईल आहे तो भोगीत होता नाही ज्ञान चांदणी आहे ज्ञानही चांदणीच आहे ना अज्ञानही आहे हे दोन्ही बाधकच आहे मी देह आहे हे सुद्धा काही बाधकच आहे आणि मी ब्रह्म आहे हे दोन्हीचा काय व्हावं लागतो निराश व्हावा जो सुधी न करी ज्ञानी असतो सुधी न करणं म्हणजे सुधी शब्दाचा अर्थ आहे दुर्दिन आणि दुसरा कोणता असू काय करा दुर्दिन म्हणजे काय सुधीन म्हणजे काय कोणीतरी कल्पना करा कीर्तनकार आहे कुठलं तरी हा कीर्तन स्वीकारलेलं आहे बिचारा लांबून आलेला आहे बरं का सगळी फजिती व्हायला गाडी सापडेना लेट झाली कोणी 11 वेळा काहीतरी नाश्ता करत असतो 12-1 वाजला तरी सुद्धा काय कंटाळून गेलेलं झालं म्हणलं काही हरकत नाही जिथे कीर्तन होतं त्या कीर्तनाच्या सप्ताहामध्ये भलताच प्रकार घडलेला काय घडला म्हणलं का कीर्तन आहे तिथे म्हणलं हे सगळी आरती चालली आहे म्हणलं हे काय आहे काय म्हणलं हे प्रेत यात्रा दिंडी चालली आहे हे भजनाची दिंडी नाही आता प्रेत यात्रेची दिंडी असली मग तिथे का नाश्ता करता येईल का म्हणजे कोणता दुर्योग म्हणतात काय म्हणायचं दुर्योग आणि तेच आणखी वाट पाहत बसले असले तर त्याला सुयोग म्हणतात दुर्दिनाने असं आहे चांगले योग प्राप्त होते म्हणा त्याला म्हणतात सुदीन म्हणायचं आणि जे सगळे दुःखात्मक योग प्राप्त होतात त्याला काय म्हणायचं दुर्दिन म्हणायचं मग नाही का संन्यासी असताना संन्यासामध्ये ज्या दिवशी आणखी सूर्यकिरणाचा प्रकाश पडत नाही त्या दिवशी भिक्षेला सुद्धा जा त्याला दुर्दिन म्हणायचं काय म्हणायचं सुदीन म्हणजे पूर्ण बोधाला प्राप्त होतं त्याला काय म्हणायचं सुदीन करीत ज्ञानी सुदीन म्हणजे काय स्वबोधाचा ज्याला स्वतःचा बोध काय झालेला आहे श्रीगुरूच्या द्वारा ज्याला स्वतःचा बोध देह नसून नाहम देव सद्रूप ज्ञान इत्युच्यते बुधई मी देह नसून समशांत सच्चिदानंद स्वरूप नाम देव मी देह नसून सच्चिदानंद कोहम कथमिदम जातम कोई करता से विद्यते विचार स्वयं मी दृश्य नाही मी देह नाही मी आहे धरू मी धन्य हे नाही चिदानंद रूप सुदीन करीत ज्ञानी या बोधावरती येतं कृतकृत्यस्य कृतकृत्यता प्राप्त होत काही प्राप्य आता कर्म मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही आणि काही करायचं शिल्लक राहिलं नाही म्हणजे ज्ञान ज्याच्या ठिकाणी असेल त्यांनी त्याला सगळं कर्तव्य वगैरे काय शिल्लक आहे आम्हाला काही आम्ही पूर्णानंद स्वरूप आहोत काय आणि सर्व लोकात्मक मी आहोत मला अनुष्ठान करून लोकांतराची प्राप्ती करण्याचं काही कारण नाही जसा संसारामधले घर जाऊ द्या याचे कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही व्यवहार असतो म्हणून ज्या ज्ञानाने आणखी कृतकृत्य प्राप्त होत असेल गिरी ज्ञान सुदीन करी ज्ञानी या स्वबोधाचा त्यालाच कृतकृत्यता प्राप्त असं आपल्या वेदांत शास्त्रामध्ये आहे ना 15व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोकांचा आहे येतच भाग होतो कृतकृत्य भारत उत्तम पुरुषाचं ज्ञान झाल्यानंतर कर्तव्य काय झालं संपलं मला तो आहे तर आहे तरी कशावरून त्याच्याशिवाय हे विश्व चालू शकत नाही तो आहे म्हणून विश्व आहे तो चिद्रूप आहे म्हणून विश्व आहे आणि तो आनंद स्वरूप आहे बरोबर असं एकदा त्याच्यामध्ये शेवट चालला दिलेला आहे त्याच्यामध्ये तेव्हा मी ब्रह्मस्वरूप जगत मिथ्या आहे हा बोध झाल्याशिवाय यथार्थ भक्ती होऊ शकत नाही मयात तमिदा पुढे
जेणे विवचळे सवळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे सांडिते ध्यान त्याची अविसाळे. ज्याप्रमाणे सूर्याचा आणखी उदय झाल्यानंतर प्रातःकाळ होत असते, एक पक्ष्याचा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी रात्री सगळे पक्षी आपल्या घरट्यामध्ये काय करतात किंवा मात्र त्यांचा सगळे त्यांना खेचर असं म्हणा खनाम आकाश आणि आकाशामध्ये विहार करणारी जी सृष्टी आहे त्याला काय म्हणा सगळे पक्षी कुठे राहतात आणि जलचर म्हणजे सगळे मासे कुठे राहतात. मग ते त्यांना सुद्धा याची आवश्यकता आहे. रात्र झाल्यानंतर आपल्या घरट्यामध्ये येत असतात आणि घरट्यातून निघण्याची वेळ कोणती प्रातःकाल झाला त्यांना कसं समजते काय घड्याळ मग ते जात असतात. मग त्या पक्ष्याचा दृष्टांत डबल चांगलं होता. रात्री त्याला काय होत नाही दिसत नाही. एक 2-3 प्रकार केले. एक प्रकारचा आहे त्याला जन्माल्यापासून डोळे नसते, त्याला मागावून डोळे येत असतात पक्ष्याच्या बाबतीत. म्हणून जोपर्यंत डोळे राहत नाही मिळत नाही उघडत नाही तोपर्यंत सारी काळजी पक्षीनी करते. पक्षीने चारी अशीच आहे आणि ती आनंद बरोबर आणून ती त्याला भरवते. अनेकदा डोळे आले म्हणजे मग पक्षी कसा काय मग कसं राहत आहे का 2 वर्ष 4 वर्ष होईपर्यंत राहतं. 4 वर्ष संपल्यानंतर डोळे संस्थेतच कीर्तन करतो का बाकीची आमंत्रण येतं. ते पक्षी जात असतात म्हणजे केव्हा मग प्रातःकाळी जात असतात. ईश्वरी सृष्टी आहे. मग काय करत असतात ज्या घरट्यामध्ये असतात ते घरटे काय करतात सोडून देतात. हा झाला दृष्टांत. त्याचप्रमाणे आपलाही दृष्टांत आहे. जोपर्यंत ज्ञानरूपी प्रकाश उजाडत नाही तोपर्यंत आपली देहरूप देहाला सुद्धा काय देहांतेची जळे समाज देहसुद्धा काय घडला नाही. पण कुठपर्यंत आपण तादात नसून राहतो जोपर्यंत श्रीगुरूचा प्रकाश आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत देह म्हणजे मी म्हणजे ही जी बुद्धी आहे. मी एकदा जसा पक्षी ज्ञान झाल्यानंतर घरटं सोडून बाहेर निघत असतो त्याप्रमाणे एकदा ज्ञान झाल्यानंतर नाही का 13व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे म्हटलं तो नाही का आत्मा कसा आहे आणि देह कसा आहे. देह गोड वर्णन केलं. आत्मा व देह याच्यामध्ये का किती फरक आहे असं ज्ञान माझी पाकडी सरेत या देहाची दशान आत्मा भवितयचा नित्य शुद्ध बुद्ध अफैसा या बोधावरती आल्यानंतर ध्यान त्याची घरची काय करतो. मग देह असो अथवा त्याचा अर्थ आहे तो घ्यायचा आहे. प्रारब्ध आहे तोपर्यंत सुद्धा तुमच्या आमच्याप्रमाणे त्याच्या क्रिया होत असतात पण त्याचा फायदा होत असतो. फायदा होतो कारण तो कोणत्या बुद्धीवरती आहे. काही लोकांचा अपवाद मुक्त झाला म्हणजे त्याचा देह पडून जातो असं कुठं आहे का. मुक्त झाला तरी देह काय होणार. मग मुक्त झाला म्हणजे काय देह बुद्धीहून कोणत्या बुद्धीवर आला मग हेच मुक्त झालं. मग प्रारब्ध आहे ना प्रारब्ध असल्यामुळे काय होत असते मुक्त जरी झाला तरी देह आहेच की. देह काही नष्ट होत नाही. प्रारब्ध आहे तोपर्यंत देह काय होणार राहणार असते. मग फरक आहे हे त्याच्यामध्ये. मी देह नव्हे हे सरे नवरदावर देहात्मबुद्धीवर नाही कोणती. ही भ्रांती निवृत्त आहे. सगळी भ्रांती निवृत्त होणार म्हणजे पूर्णत्व अवस्था. विषयामध्ये सुख आहे ही भ्रांतीच आहे. मी खरोखरच जन्मतो आणि मरतो ही सुद्धा काय भ्रांती. देहात आत्मा आहे ही सुद्धा काही भ्रांती आहे. भ्रांती आहे समोर गेली नाही का. तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना भ्रांती आहे समोर गेली दिसू लागली नाचाचं प्रेमचंदीचा बोध दिला माझ्या संघाचे मार्ग आणि भ्रांती आहे समोर गेली यालाच म्हणत असतात
नाही का. गिळी ज्ञानात ज्ञानचांदणी सुदीन करी बघूया. आणखी जास्त माहिती असेल तुम्ही बघून घ्यायची. आम्हाला तेवढी एवढी तेवढी सांगितली. अनेकापासून बहुश्रुत मंडळी आहे ना तुझ्या सगळं. आळंदीचा पोरगा वेगळा आणि दुसरीकडचा श्रोता वेगळा फरक असेल. आळंदीचा श्रोता म्हणत असते ते ऐकलेलंच आहे. नवीन माणूस म्हणत होतो नाही सांगा. अधिक माहिती आहे त्याची पुढच्या भविष्य विचार कधी करू. मग इथंच थांबा.